यानंतर एक मोठी बातमी आहे। भाजपच्या आमदार श्वेता महाले यांना धमकी आली आहे। श्वेता महाले यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। त्यामुळे चिखली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवणार असल्याचं त्यांनी सांगितलं। चिखलीच्या भाजपच्या आमदार आहेत श्वेता महाले यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे। त्यांना धमकीचं पत्र मिळालंय आणि या प्रकरणी ते आज चिखली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करतील। श्वेता महाले यांना धमकीचं पत्र मिळाल्यामुळे जिल्ह्यामध्ये खळबळ माजली आहे आणि यावरून भाजपचे कार्यकर्ते देखील आक्रमक झालेत। आमचे प्रतिनिधी राहुल खंदारे आपल्या सोबत आहेत फोन लाईन वरती। राहुल, श्वेता महाले ज्या भाजपच्या आमदार त्यांना धमकीचं पत्र आलंय, काय माहिती? भाजपच्या महिला आमदार चिखली मतदारसंघाच्या श्वेता महाले यांना देखील त्यांच्या निवासस्थानी जीवे मारण्याचं पत्र त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे। अज्ञात व्यक्तीकडून हे पत्र त्या ठिकाणी पाठवण्यात आलेलं आहे। त्यामध्ये जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आलेली आहे आणि काही आक्षेपार्ह शब्द देखील त्या पत्रामध्ये वापरण्यात आलेले आहे। त्यामुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील भाजप जी आहे ती आक्रमक झालेली आहे। 2 वाजता स्वतः श्वेता महाले चिखली पोलीस स्टेशनला आलेल्या पत्रासंदर्भात पोलिसात तक्रार त्या ठिकाणी देणार आहेत। प्रामुख्याने जर आपण बघितलं तर उपमुख्यमंत्री यांना देखील ईमेल जो पाठवण्यात आला होता जीवे मारण्याचा, त्यांचे जे आरोपी आहेत ते बुलढाणा जिल्ह्याच्या देऊळगाव मधले त्या ठिकाणी अटक करण्यात आलेले आहे। त्याच्या पाठोपाठ आता भाजपाच्या महिला आमदार श्वेता महाले यांना देखील जीवे मारण्याची धमकी आलेली आहे। त्यामुळे आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये भाजप कार्यकर्ते असतील, त्याचबरोबर शिवसेनेचे कार्यकर्ते असतील, हे आक्रमक या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतात आणि 2 वाजता त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार देखील देणार आहेत आणि ज्या कोणी त्या ठिकाणी पत्र पाठवलेलं आहे त्यांच्यावर त्यांना शोधून कडक कारवाई करावी अशी मागणी देखील त्या माध्यमातून ते करतीलच। त्यामुळे आता श्वेता महालेला पत्र आल्यामुळे एकच खळबळ माजलेली आहे। राहुल, धन्यवाद या माहितीसाठी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज पहिली कोर कमिटीची बैठक प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आयोजित केली आहे। संध्याकाळी 7 वाजता देवगिरी निवासस्थानी कोर कमिटीची बैठक पार पडणार आहे। या कोर कमिटीत अजित पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ आणि धनंजय मुंडे यांचा समावेश आहे। त्यामुळे आजच्या बैठकीला धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ उपस्थित राहणार का याकडे लक्ष आहे। आजच्या बैठकीत मुंडे आणि कोकाटे यांच्यावरती होणारे आरोप आणि पक्षाची सातत्यानं होणारी बदनामी याबाबत चर्चा होईल। यासोबतच छगन भुजबळ यांच्याबाबत काय निर्णय घ्यायचा यावरती देखील चर्चा होण्याची शक्यता आहे। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत। प्रणाली, आजच्या कोर कमिटीच्या राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये काय मुद्दे? आपण जर बघितलं तर काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची घोषणा झालेली होती आणि त्यांची आज पहिलीच बैठक होणार आहे। सध्या जर आपण बघितलं तर धनंजय मुंडे यांच्यावर होणारे आरोप आणि त्यांच्या राजीनाम्याची होणारी मागणी या संपूर्ण मुद्द्यावर आजच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये चर्चा होईलच। परंतु गेले कित्येक दिवस किंवा कित्येक महिने आपण पाहतोय की छगन भुजबळ सातत्याने एक आरोप करतात की राष्ट्रवादी पक्षामध्ये काही मोजकेच लोक निर्णय प्रक्रियेमध्ये समाविष्ट केले जातात। त्यांच्या या आरोपानंतर विशेषतः त्यांना मंत्रिपद न मिळाल्यानंतर त्यांनी ही नाराजी जी आहे ती अजून उघडपणे बोलून दाखवली होती। त्यानंतर आता ही कोर कमिटी जी तयार करण्यात आली आहे त्याच्यामध्ये छगन भुजबळ यांचा नावाचा सुद्धा समावेश आहे। असं असताना या पहिल्या कोर कमिटीच्या बैठकीला छगन भुजबळ उपस्थित राहतात का याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कारण कुठलंच मंत्रिपद छगन भुजबळांसारख्या ज्येष्ठ नेत्याला राष्ट्रवादीने यावेळी दिलं नाही। दिलीप वळसे पाटील यांनी स्वतःहून कुठल्याही मंत्रिपदाची जबाबदारी आपल्या प्रकृतीच्या कारणामुळे त्यांनी नाकारली होती। असं असताना आता छगन भुजबळ यांच्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काय भूमिका घेतो, शिवाय धनंजय मुंडे यांच्यामुळे माणिकराव कोकाटे यांना काल झालेल्या शिक्षेमुळे पक्षाचं नाव हे बदनाम होत आहे। अशा परिस्थितीमध्ये पक्षाने कशी वाटचाल करावी, यातून मार्ग कसा काढावा, या सगळ्या मुद्द्यांवर आजच्या या पहिल्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। बिलकुल प्रणाली, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। पुढची बातमी, महिलांना देण्यात आलेल्या एसटी प्रवासामधील सवलतीमुळेच एसटी तोट्यात गेल्याची कबुली परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। महिला आणि ज्येष्ठांना एसटी प्रवासामध्ये सवलत देण्यात आली आहे, त्यामुळे एसटीला दर दिवशी 3 कोटी रुपयांचा तोटा होत असल्याचं वक्तव्य प्रताप सरनाईकांनी केलं। त्यामुळे यापुढे नव्याने एसटीमध्ये कोणतीही सवलत नाही असं त्यांनी स्पष्ट केलं। पत्रकार संघटनेच्या कार्यक्रमासाठी प्रताप सरनाईक हे धाराशिवमध्ये आले होते आणि पत्रकारांना एसटीमध्ये सवलत द्या अशी मागणी सरनाईक यांच्याकडे करण्यात आली। यावेळी त्यांनी सवलतीमुळेच तर एसटी बस तोट्यात गेल्याचं वक्तव्य केलं आणि अशा मागण्यांमुळे सगळ्यांना मोफत सवलत देता येणार नाही। जर अशा प्रकारे सवलत देत राहिलो तर एसटी महामंडळ चालवणं कठीण होऊन जाईल।
त्यामुळे अशा सवलतींचा विचार करता येणार नाही असं ते म्हणाले. आता आपल्याला लाडक्या बहिणींना 50% सवलत, बाकी ज्येष्ठांना पूर्णपणे 75 वर्षावरील ज्येष्ठांना त्या बसमध्ये सवलत आणि त्या सवलतीमुळे परिस्थिती अशी झाली आहे की बस फक्त 3 कोटी रुपये पर डे लॉस आहे. आणि अशा लॉसमुळे की जर आपण सगळ्यांनाच त्या ठिकाणी आता मोफत सवलत वगैरे देत बसतो, मला असं वाटतं की ते बस एसटी महामंडळ चालवणं कठीण होईल. त्यामुळे सध्या तरी ह्या बाबतीचा मी विचार करू शकत नाही. त्याचं फायनान्शियल काय परिस्थिती आहे हे बघावी लागेल. आणि अनेक इलेक्शनच्या आधी यांनी जे जुमले केले होते कदाचित त्याचाच एक भाग असेल, पण तेव्हा सरनाईकजी मंत्री नव्हते, आता ते मंत्री आता झालेले. त्याच्यामुळे आधीच्या सरकारने जो काही निर्णय घेतलाय त्या सरकारला आपल्याला जाब विचारावा लागेल की तुम्ही नक्की काय विचार करा. आणि बातमीसह वेळ आहे. पुणे विद्यापीठातला एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. पुणे विद्यापीठातील वसतिगृहाच्या जेवणामध्ये चक्क किडे आणि अळ्या सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. त्यामुळे खळबळ माजली आहे. गेल्या 15 दिवसात दुसऱ्यांदा किडे आढळलेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मेस चालकाला जाब विचारलाय. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एक धक्कादायक प्रकार. मेसमधल्या जेवणामध्ये 15 दिवसांच्या फरकाने दुसऱ्यांदा किडे आणि अळ्या आढळल्याचा प्रकार आणि त्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले. त्यांनी मेस चालकाला त्याचा जाब विचारलाय. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातला हा धक्कादायक प्रकार. वसतिगृहाच्या जेवणामध्ये चक्क किडे आणि अळ्या सापडल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. गेल्या 15 दिवसात दुसऱ्यांदा हा प्रकार घडलाय. त्यामुळे विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मेस चालकाला जाब विचारला. आमचे प्रतिनिधी अभिजित पोटे आपल्या सोबत आहेत. अभिजित, काय हा प्रकार समोर आलाय, काय घडलं? नक्कीच आपण पाहतो की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा भोंगळ कारभार जो आहे तो पुन्हा एकदा समोर आलेला आहे. खरं तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं जे वसतिगृह आहे मुलांचं, त्या वसतिगृहामध्ये जे जेवण बनतं त्या जेवणामध्ये काही प्रमाणात आळ्या सापडल्याचा धक्कादायक माहिती जी आहे आळ्या सापडल्याची ती आता समोर आलेली आहे. खरं तर अनेक विद्यार्थ्यांकडून या संदर्भातले व्हिडिओ आणि फोटो जे आहेत ते पाठवण्यात आलेले आहेत, सोशल मीडियावरती व्हायरल झालेले आहेत. गेल्या 15 दिवसात खरं तर बघायला गेलं तर ही दुसरी घटना आहे. म्हणजे 15 दिवसापूर्वी देखील विद्यापीठाच्या वसतिगृहामध्ये अशाच प्रकारच्या जेवणामध्ये आळ्या ज्या आहेत त्या आढळून आल्या होत्या. जे आहे जिथे दररोज 700 ते 800 विद्यार्थी जेवण खातात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून जे अधिकृत टेंडर त्या ठेकेदाराला दिलेलं आहे तिथे जवळपास 1500 विद्यार्थी रोज जेवतात आणि त्याच जेवणामध्ये आता जे आहेत त्या आळ्या सापडलेल्या आहेत. आणि विद्यार्थी आता या सगळ्या प्रकरणाविरोधात आक्रमक झालेले पाहायला मिळतात. कारण विद्यापीठात गेल्या 15 दिवसात किडे सापडल्याचे म्हणजे जेवणात ज्या आळ्या मिळाल्या त्याची ही दुसरी घटना आहे. आणि त्यामुळं विद्यापीठ प्रशासन देखील आता याच्यावरती काही कारवाई करणार का? कारण विद्यापीठ प्रशासनच कुठलीही कारवाई करत नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून गेल्या अनेक दिवसापासून होत होता. आणि आता पुन्हा ज्या आहेत त्या आळ्या सापडून आलेल्या आहेत आणि पुन्हा या सगळ्याचा विद्यार्थ्यांच्या विद्यापीठातील इतर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आलेला पाहायला मिळतोय. अभिजित, धन्यवाद या माहितीसाठी. या बातमीचा पाठपुरावा आपण करत राहू. मात्र आज विद्यार्थ्यांनीच आक्रमक पवित्रा घेतलाय. या सगळ्या प्रकारामुळे जेवणात किडे अळ्या आढळण्याचा प्रकार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात.